एक प्लेयर रिटायर होतो आणि कहाणी तिथेच संपते असं आपल्याला वाटतं. पण काही प्लेयर्स असे असतात जे गेम सोडत नाहीत, तर गेमला नेक्स्ट लेवल पर्यंत घेऊन जातात. आणि ही गोष्ट आहे सौरभ घोषालची. कोर्टवर रॅलीज, प्रेशर आणि विक्ट्रीजचा एक्सपिरियन्स घेऊन आता तो एक कम्प्लिटली नवी भूमिका स्वीकारत आहे. वर्ल्ड प्रीमियर स्कॉशने त्याला स्पोर्ट्स कमिशनर म्हणून अपॉइंट केला आहे. आणि ही फक्त एक पोस्ट नाही, तर ग्लोबल स्कॉशमध्ये एक इंडियन व्हॉइसला मिळालेला इन्फ्लुएन्स आहे. सौरभ घोषालची जर्नी समजून घेतली तर या अपॉइंटमेंटचं खरं मिनिंग लक्षात येतो. कोलकातामध्ये जन्मलेला घोषालला लहानपणापासूनच स्कॉशची आवड होती आणि त्याने चेन्नईमधील इंडियन स्कॉश अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेऊन आपला गेम डेव्हलप केला. ज्युनियर लेवलमध्येच त्याने 2004 मध्ये ब्रिटिश ज्युनियर ओपन अंडर 19 टायटल जिंकून ग्लोबल लेवलवर आपलं नाव कमावलं, जो ज्युनियर स्कॉश मधील सगळ्यात प्रेस्टिजियस टायटल मधून एक मानला जातो. पण प्रोफेशनल सर्किटवर एंट्री नंतर खरा स्ट्रगल सुरू झाला, कारण प्रोफेशनल स्कॉश असोसिएशन मध्ये कम्पीट करणं म्हणजे वर्ल्ड क्लास प्लेयर्स सोबत सतत कन्सिस्टन्सी ठेवणे. इजिप्त आणि इंग्लंड सारख्या कंट्रीजचा डॉमिनन्स असल्यामुळे कॉम्पिटिशन खूप टफ होते. पण घोषालने स्टेप बाय स्टेप आपली रँकिंग इम्प्रूव्ह केली आणि 2019 मध्ये तो PSA वर्ल्ड रँकिंग्स मध्ये टॉप 10 मध्ये पोहोचला. हे करणारा तो पहिला इंडियन मेल स्कॉश प्लेयर बनला. हा मोमेंट फक्त त्याच्या करिअरसाठी नाही, तर इंडियन स्कॉचसाठी एक ब्रेक थ्रू होता. इंटरनॅशनल लेवलवर पण त्याने इंडियाला रिप्रेझेंट केलं. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये मेडल जिंकले, जिथे 2018 गोल्ड कोस्ट गेम्स मध्ये मिक्स डबल्स मध्ये सिल्वर आणि 2022 बर्मिंगम मध्ये ब्रॉन्झ मेडल त्याच्या कन्सिस्टन्सीचा प्रूफ होता. तर एशियन गेम्स मध्ये पण त्याने इंडियासाठी इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन्स दिले. पण घोषालचा इम्पॅक्ट फक्त मेडल्स पुरता सीमित नाही, तर त्याने इंडियन स्कॉशला एक आयडेंटिटी दिली, ज्यामुळे नवीन जनरेशन मधील प्लेयर्ससाठी तो एक इन्स्पिरेशन बनला. आता त्याच्या करिअरचा नेक्स्ट फेज सुरू झाला आहे, जिथे तो वर्ल्ड प्रीमियर स्कॉश मध्ये स्पोर्ट्स कमिशनर म्हणून काम करणार आहे. वर्ल्ड प्रीमियर स्कॉश ही एक नवी लीग आहे, जिचा एम स्कॉशला मॉडर्न, फास्ट आणि फॅन फ्रेंडली फॉर्मॅट मध्ये ग्लोबल ऑडियन्स पर्यंत घेऊन जाणे आहे. आणि या लीग मध्ये स्पोर्ट्स कमिशनरचा रोल खूप महत्वाचा असतो, कारण तो गेमचे रूल्स, फॉर्मॅट्स, प्लेअर वेलफेअर, शेड्युलिंग आणि ओव्हरऑल फेअरनेस मेंटेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे बेसिकली ज्याने गेमला खरंच समजून घेतला आहे, तोच गेमला चांगल्या प्रकारे शेप देऊ शकतो. आणि इथेच घोषाल सारख्या एक्सपिरियन्स प्लेअरचा फायदा होतो. तो कितीतरी वर्ष इंटरनॅशनल सर्किटमध्ये खेळत असल्यामुळे त्याला प्लेयर्सचा प्रेशर, ट्रॅव्हल फटीग, इंजरीज आणि मेंटल चॅलेंजेस सगळे कळतात. म्हणून तो एक बॅलन्स्ड आणि प्रॅक्टिकल डिसिजन घेऊ शकतो. या अपॉइंटमेंटमुळे ग्लोबल स्कॉशमध्ये इंडियन रिप्रेझेंटेशन स्ट्रॉंग होणार आहे आणि प्लेअर सेंट्रिक अप्रोचला इम्पॉर्टन्स मिळू शकतो, जिथे ॲथलीटचा वर्कलोड, रिकव्हरी आणि परफॉर्मन्सवर जास्त फोकस असेल. तसेच या नवीन लीगमुळे स्कॉशची इमेज पण चेंज होऊ शकते. जसे मॉडर्न लीग्स आणि इतर स्पोर्ट्समध्ये रिव्हॉल्युशन आणलं, तशीच पॉसिबिलिटी इथे पण दिसते. पण या सगळ्यांसोबत चॅलेंजेस पण मोठे आहेत, कारण प्लेअर पासून ॲडमिनिस्ट्रेटर होण्याचं ट्रान्झिशन इझी नसतं. इथे न्यूट्रल डिसिजन्स घ्यावे लागतात, सगळ्या स्टेक होल्डर्सला बॅलन्स करावं लागतं आणि स्पोर्ट्सची लॉंग टर्म ग्रोथ लक्षात ठेवावी लागते. पण घोषालचा काम अप्रोच आणि एक्सपिरियन्स बघता तो हा रोल चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो असं वाटतं. ही कहाणी फक्त एक अपॉइंटमेंटची नाही, तर एक अशा जर्नीची आहे, जिथे एक प्लेअर फक्त मॅचेस जिंकत नाही, तर स्पोर्टला डिरेक्शन देतो. आणि आता सौरभ घोषाल ग्लोबल स्कॉशला पुढच्या फेजमध्ये घेऊन जाणार आहे. आता कोर्टवर इंडियाला रिप्रेझेंट करणारा सौरभ घोषाल डिसिजन मेकिंग मध्ये पण स्कॉचचं फ्युचर रिडिफाईन करू शकणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.